नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून विविध आजारांविषयी सविस्तर माहिती जाणून घेतो आणि आपलं आरोग्य कायम सुदृढ कसं राहील याबद्दल सल्ला देखील मिळवतो. आज आपण एका अशा आजाराविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत ज्याच्याशी आपल्या भारतात दरवर्षी लाखो लोक झुंज देतात. आज आपल्या भारतात आरोग्य क्षेत्रात प्रचंड प्रगती झाली आहे खरी, पण तरीही स्ट्रोक म्हटलं की धडकीच भरते. आपल्या देशात स्ट्रोक हे मृत्यूचं चौथं प्रमुख कारण झालंय. तसंच अपंगत्वाचं हे 5वं प्रमुख कारण आहे. हे आकडे एवढे चिंताजनक आहेत की स्ट्रोक बाबत आज जनजागृती होण्याची, उपाययोजनांची किती तातडीची गरज आहे हे आपल्या लक्षात येतं. म्हणूनच आज आपण विषय निवडलेला आहे स्ट्रोक पे रोक. याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत नवी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात कन्सल्टंट न्यूरोसर्जन अँड एंडोवॅस्क्युलर न्यूरोसर्जन म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर नीरज सिंग. नमस्कार प्रेक्षक हो, आज आहे 29 ऑक्टोबर अर्थात जागतिक स्ट्रोक दिवस. या निमित्तानेच आज आपण हा स्ट्रोक पे रोक हा विषय निवडलेला आहे. या चर्चेच्या सुरुवातीलाच डॉक्टर आम्हाला सांगा, स्ट्रोक म्हणजे नेमकं काय? स्ट्रोक, लकवा आणि पॅरालिसिस हे सगळे एकाच त्रासाचे वेगवेगळे नाव आहेत. स्ट्रोक म्हणजे ब्रेनला रक्तपुरवठ्याची कमी, म्हणजे त्याच्यामुळे होणारे विकनेस, त्याला आपण स्ट्रोक असं म्हणतो. अच्छा, बरं, प्रत्येक व्यक्तीला स्ट्रोक हा सारखाच येतो की त्याचे वेगवेगळे प्रकार सुद्धा असतात? स्ट्रोक हा ब्रॉडली 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे ज्याच्यामध्ये रक्तवाहिन्यांचा सराव होतो, म्हणजे रप्चर होतं, ज्याला आपण हेमरेजिक स्ट्रोक म्हणतो. ते युजली बाय अँड लार्ज एक 15 to 20% लोकांमध्ये असतं. दुसऱ्या टाईपचा स्ट्रोक म्हणजे ज्याच्यामध्ये रक्तवाहिनी बंद पडते, ब्लॉकेज होतं, ज्याला आपण इस्चेमिक स्ट्रोक असं म्हणतो. ते रिलेटिव्हली जास्त कॉमन असतं. समवेअर अराउंड एक 75 to 80% ऑफ पेशंट्समध्ये रक्तवाहिनी बंद झाल्यामुळे, मोस्ट ऑफ द टाईम ती रक्तवाहिनी छोट्या रक्तवाहिन्या बंद असल्यामुळे असतात. आणि काही पर्सेंटेज सम अराउंड 5 to 10% लोकांमध्ये ते लार्ज वेसल ऑक्लुजनमुळे असतं. अच्छा, कसं आहे ना डॉक्टर, कोणताही आजार हा अचानक येत नाही. त्याचे संकेत हे आपलं शरीर आपल्याला देत असतात. तशाच प्रमाणे स्ट्रोकची कोणती लक्षणं दिसतात आपल्यामध्ये? सिम्पल वे टू रिमेंबर, ज्याला आपण लक्षात ठेवू शकतो, त्याच्यामध्ये फास्ट असं म्हणलं जातं, ज्याच्यामध्ये फेशियल असिमेट्री म्हणजे चेहरा वाकडा होणे, तोंड वाकडं होणे, त्याच्यानंतर इम्बॅलन्स असणे, बोलताना लडखडणे किंवा जीभ जड होणे, आणि वीकनेस म्हणजे एका साईडचा कोणत्याही अवयवाचा वीकनेस होणे, हाताचा किंवा पायाचा वीकनेस होणे, आणि काही याच्यामध्ये इम्बॅलन्स होणे, सिव्हिअर हेडेक होणे किंवा दिसायला त्रास होणे, हे युजली ब्रेन स्ट्रोकचे लक्षणं असू शकतात. बरं, आपल्याकडे जेव्हा स्ट्रोकचे रुग्ण येतात तेव्हा त्याचं निदान कसं केलं जातं? एखादा सस्पेक्टेड स्ट्रोकचा पेशंट आला आपल्याकडे, तर आपण मोस्ट इम्पॉर्टंट काही ब्लड टेस्ट, अपार्ट फ्रॉम दॅट आपण जे करतो ते सिटी स्कॅन करण्याचा हेतू की त्याच्यात आपल्याला रक्तवाहिनी फुटल्यामुळे म्हणजे हेमरेजिक स्ट्रोक आहे की इस्चेमिक स्ट्रोक आहे ते आपल्याला डिफरन्शिएट करता येतं. त्याचं मेन कारणीभूत कारण दोघांची ट्रीटमेंट ॲब्सोल्युटली डिफरंट आहेत. अच्छा, जेव्हा रक्तवाहिनी फुटून जो स्ट्रोक असतो, ज्याला आपण हेमरेजिक स्ट्रोक म्हणतो, त्याच्यामुळे मोस्ट ऑफ द टाईम ते आपण BP कंट्रोल केल्याने ते त्याचं मोस्ट ऑफ द टाईम ट्रीटमेंट होऊन जातं. त्याच्यासोबत बरेचसे शुगर मेंटेन करणे, त्याच्यासोबत बरेचशा गोष्टी असतात. खरं बाय अँड लार्ज त्याच्यामध्ये BP कंट्रोल करणे हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट. दुसरी गोष्ट जे इस्चेमिक स्ट्रोक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला CT स्कॅनसोबत किंवा MRI सोबत CT एंजिओ किंवा MR एंजिओ म्हणजे रक्तवाहिनी बंद आहे का. जर मोठी रक्तवाहिनी बंद असेल तर त्याला आपल्याला MRIच्या किंवा CT एंजिओच्या वरची एक टेस्ट असते, DSA, डिजिटल सबट्रॅक्शन एंजिओग्राफी असं म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये जशी आपण हार्टची एंजिओग्राफी करतो तशी ब्रेनची एंजिओग्राफी, म्हणजे त्याच्यात आपण कॅथेटर मानेच्या आर्टरीजमध्ये जाऊन तिथं इंजेक्शन करून बघतो की आर्टरी बंद आहे का, आणि बंद आहे तर ते आपल्याला त्याच्यानुसार ट्रीटमेंट करता येतं. अच्छा, स्ट्रोकच्या निदानासाठी एक ॲक्रोनिम वापरलं जातं, ज्याला फास्ट, FAST. F म्हणजे फेस म्हणजे तोंड वाकडं होणे, A म्हणजे आर्म म्हणजे एका बाजूची वीकनेस
किंवा पायाची विकनेस. आणि एस म्हणजे स्पीच म्हणजे जीभ जड होणे किंवा लडखडणे. आणि टी म्हणजे टाईम म्हणजे हे 3 आपल्याला आढळल्यास आपल्या परिजनांना इमिजिएटली बिन कोणताही वेळ घालवता हॉस्पिटलमध्ये नेणे हे महत्त्वाचं आहे. आता आपण उपचारांकडेच वळूया. डॉक्टर, स्ट्रोकवर कोणकोणते उपचार असतात सविस्तरपणे सांगा. एखादा स्ट्रोकचा पेशंट आपल्याला डायग्नोज झाला म्हणजे याच्यामध्ये रक्तवाहिनी बंद झाल्यामुळे स्ट्रोक झालेला आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात मेन आहे टाईम. जर तो गोल्डन आवर ज्याला म्हणलं जातं, जर पेशंट एक 4.5 तासाच्या आत जर असेल तर आपण त्याला क्लॉट बर्स्टिंग एजंट किंवा थ्रॉम्बोलायसिस असं म्हटलं जातं, ते देऊन आपण ते वितळू शकतो. अच्छा. ज्याच्यामुळे पेशंटची इम्प्रूव्हमेंट चांगली असते. जर मोठी रक्तवाहिनी बंद असेल तर त्याला आपण थ्रॉम्बोलायसिससोबत आपण कॅथलॅबमध्ये घेऊन तो आपल्याला क्लॉट काढताही येतो. आपल्याकडे स्पेशल कॅथेटर्स किंवा ॲस्पिरेशन कॅथेटर म्हटलं जातं किंवा स्टेंट रिट्रिवर्स, म्हणजे आपण त्या क्लॉटपर्यंत पोहोचून त्याला क्लॉटला एंगेज करून म्हणजे क्लॉटला आपण पकडून वी कॅन पुल इट आउट मेकॅनिकली. त्याच्यामुळेच त्याचं नाव मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी असं. त्याच्यामुळे रक्तपुरवठा रिस्टोर केला जातो आणि पेशंटला इम्प्रूव्हमेंट होण्याची पॉसिबिलिटी कन्सिडरेबली वाढते. ज्याला आपण रिव्होल्युशनरीज म्हटलं जातं. ते लास्ट गेल्या 10-15 वर्षापासून ती प्रोसिजर आपण करू शकतो. त्याचे हार्डवेअर इम्प्रूव्ह झालेले आहेत सध्या. मेकॅनिकल थ्रॉम्बॅक्टॉमी म्हणजे ब्रेनमधल्या रक्ताची गुठळी यंत्रिकाद्वारे काढणे. त्यासाठी आपण एक मोठा कॅथेटर ज्याच्या टिपवर एक बलून असतो, ज्याला बलून टिप गाईड कॅथेटर म्हटलं जातं, ते आपण ठेवतो. आणि सूक्ष्म वायर ज्याला मायक्रो वायर असं म्हटलं जातं, ते आपण क्लॉटच्या पलीकडे ठेवतो. त्याच्यावर एक छोटीशी ट्यूब म्हणजे ज्याला आपण मायक्रो कॅथेटर म्हणतो, ते आपण त्याच्यावर ॲडव्हान्स करतो या रीती. नंतर ती वायर काढून घेतली जाते. मग त्या छोट्याशा ट्यूबमध्ये आपण एक यंत्र म्हणजे ज्याला आपण स्टेंट रिट्रिव्हर असं म्हटलं जातं, त्याच्या पुढं आणलं जातं. आणि जसं आपण ती छोटी ट्यूब मागे घेतलं की ते स्प्रिंगसारखं ओपन होऊन जातं या रीतीने. आता तुम्ही पहा की आता स्प्रिंगसारख्या यंत्रामध्ये तो क्लॉट एंगेज झाला आहे म्हणजे पकडला गेला आहे, ते आपण कन्फर्म करतो. नंतर जी मोठी ट्यूब जी मानेत आहे त्याच्यामधला बलून फुलवला जातो म्हणजे रक्त पुढच्या दिशेने जायला नको. नंतर तो क्लॉट आपण कॅथेटरला निगेटिव्ह प्रेशर देऊन बाहेर काढला जातो. अच्छा डॉक्टर, आपण सांगितले आम्हाला की स्ट्रोकची लक्षणं कोणकोणती असतात, म्हणजे चेहरा वाकडा होणं, अर्ध्या अंगाची हालचाल बंद होणं. पण एक साधारण जेव्हा स्ट्रोक येतो त्यानंतर त्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनशैलीत काय काय परिणाम होतात? स्ट्रोक म्हणजे त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त मॉर्बिडिटी देणारा आजार म्हणला जातो. म्हणजे एका साईडचा वीकनेस म्हणजे त्याचा प्रोफेशनल कॅपेबिलिटीज इम्पॅक्ट होऊ शकतात. अच्छा. त्याच्यानंतर फिजिकल सोशल इंटरॅक्शन जे म्हणतो आपण, जर स्पीच गेला असेल, बोलणं किंवा ब्रेनचा डावा बाजू आपली उजवी बाजू चालवणे, बोलणे, समजणे कंट्रोल करतो. मग त्याच्या कारणाने बोलणं किंवा समजणं किंवा प्रोफेशनल ॲक्टिव्हिटी कॅरी फॉरवर्ड करणं फार डिफिकल्ट होऊ शकतं. मग ओव्हरऑल जर आपण टाईमवर उपचार केले तर दॅट कॅन बी रिस्टोर्ड टू कम्प्लीट एक्सटेंट इन सिलेक्टेड पेशंट्स. अगदीच अगदीच. पण हे सगळं झालं स्ट्रोक आल्यानंतर आपण जर वेळेत उपचार मिळवले तर तो रुग्ण पूर्ववत होण्याचे चान्सेस असतात. पण डॉक्टर, कधीच आपल्यावरून लकवा जाऊ नये, म्हणजे स्ट्रोक आपल्याला होऊ नये, किंवा जर आपल्याला त्याची लक्षणं दिसत असतील तर ती कमी व्हावी, त्याचा धोका टाळावा, यासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनशैलीत काही बदल करू शकतो? जसं सांगितलं की जे रिस्क फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये डायबिटीज, हायपरटेन्शन, वेट, स्ट्रेस, स्मोकिंग, जे रिस्क फॅक्टर आहेत त्यालाच आपण प्रिव्हेंट केले की त्याचे प्रिव्हेंटिव्स इन द सेन्स BP कंट्रोलमध्ये ठेवणे, शुगर कंट्रोलमध्ये ठेवणे, रेग्युलर एक्सरसाइज करणे, स्ट्रेस मॅनेजमेंट ठेवणे. त्याच्यासोबत जर
रेग्युलर हेल्दी डाएट ठेवणे हे फार महत्त्वाच्या गोष्टी असतात. अच्छा, आपण सुरुवातीला स्ट्रोकचे 2 प्रकार सांगितले. त्यातला दुसरा प्रकार जो आपण सांगितला त्याविषयी जी आपण माहिती दिली त्यावरून हे लक्षात आलं की तो एक वृद्धापकाळात होणारा आजार आहे. पण आता लहान मुलांमध्ये सुद्धा स्ट्रोक पाहायला मिळतं का डॉक्टर? लहान पाहायला मिळतं, बट बाय अँड लार्ज ते कमी असतं लहान मुलांमध्ये. रिलेटिव्हली यंगर पॉप्युलेशनमध्ये म्हणजे अर्ली 30s किंवा अर्ली 40sमध्ये रिसेंटली स्ट्रोकचे पेशंट्स त्यांचं प्रमाण वाढलेलं आहे कम्पेअर्ड टू व्हॉट इज अर्लियर. त्याचे कारणीभूत म्हणजे स्ट्रेस, लाईफस्टाईल हे आपण त्याला कंट्रीब्यूट करू शकतो. डॉक्टर, जेव्हा एखाद्या व्यक्तीला लकवा जातो तिच्यावरून, तिला स्ट्रोक होतो, तेव्हा तिच्या आजूबाजूच्या व्यक्तींनी काय करावं तातडीनं? एकदा ज्या गोष्टी आपण सांगितल्या फास्ट म्हणजे फेशियल असिमेट्री, इम्बॅलन्स झाला, एका साईडचा वीकनेस आला किंवा बोलताना लडखडणे, जीव जड होणे, हे जर निदर्शनात आलं की इमिजिएटली आपल्याला स्ट्रोक रेडी हॉस्पिटल ज्याला म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये आपल्याकडे ॲटलिस्ट CT स्कॅन असायला पाहिजे, कॅथ लॅब आणि विशेष तज्ज्ञ म्हणजे त्याच्यासाठी न्यूरोलॉजिस्ट, न्यूरोसर्जन, आणखीन न्यूरोरेडिओलॉजिस्ट हे असतील तर त्याचे आपण मिनिंगफुल किंवा होलिस्टिक अप्रोचनी त्याला आपण हेल्प करू शकतो. त्याच्यासोबत रिहॅबिलिटेशन, ज्याला आपण स्ट्रोक रेडी ॲक्यूट सिच्युएशन म्हणजे अति तातडीने ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये ॲटलिस्ट CT स्कॅन असावं, ॲटलिस्ट MRI प्रेफरेबल आणि कॅथ लॅब या गोष्टी असेल. आणखीन एमर्जन्सी डिपार्टमेंटचे फिजिशियन म्हणजे तातडीने आपण त्याला क्लॉट बस्टिंग एजंट देता येतात. आणि जर क्लॉट बस्टिंग एजंटच्या पलीकडे असेल, विंडो पिरियडच्या पलीकडे असेल तर आपल्याला वेगळे ब्लड थिनर्स मेडिकेशन द्यावे लागतील, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी औषधं द्यावी लागतील. या सगळ्या गोष्टी एक स्ट्रोक रेडी हॉस्पिटल ज्याला आपण म्हणतो ते प्रेफरली त्या हॉस्पिटलमध्ये जावं. अच्छा, पण उपचारानंतर रुग्ण हा पूर्ववत खरोखर होऊ शकतो का? म्हणजे जसं आधी त्याचा चेहरा होता, त्याचं पूर्ण शरीर होतं, ते खरोखर पूर्ववत होतं? होऊ शकतं. जर इनिशियल फेज ज्याला आपण म्हणतो, टाईम हा पॅरामाउंट इम्पॉर्टन्स आहे. अर्लियर द पेशंट आला, अर्लियर त्याला ट्रीटमेंट मिळाली, गोल्डन आवर्स. आणि गोल्डन आवर्समध्ये पण 4.5 hours आहे. म्हणजे ज्या पेशंटला 1 तासात ज्या मेडिसिन मिळालं किंवा आर्टरी ओपन झाली तो चांगला करेल कम्पेअर टू 2 तास, कम्पेअर टू 3 तास. म्हणजे जेवढ्या लवकर येईल, जेवढ्या लवकर त्यांना ट्रीटमेंट भेटेल तेवढा जास्त रिस्पॉन्स मिळतो. सो जसं सांगितलं की जसं आपल्याला स्ट्रोक आहे किंवा आला अशी याची शक्यता जरी असेल तर इमिजिएटली स्ट्रोक रेडी हॉस्पिटलमध्ये जावं. बरोबर. जर हे लक्षणं आले आणि जर ते इम्प्रूव्ह जरी झाले, ज्याला आपण TIA असं म्हणतो, ट्रान्झिएंट इस्केमिक अटॅक, तरी हॉस्पिटलला जाऊन त्याची चाचणी करायला पाहिजे. आणि मेजर काही धोका नाही आहे ना किंवा स्ट्रोक नाही आहे ना हे ॲटलिस्ट रूल आउट करायला पाहिजे. म्हणजे एखाद्याला वीकनेस आला किंवा तोंड वाकडं झालं होतं आणि जर ते स्पॉन्टेनियसली किंवा स्वतःहूनच इम्प्रूव्ह झालं तर त्याला दुर्लक्ष करू नये. तरी हॉस्पिटलमध्ये जावं, चाचणी करावी. जर काही नसेल, दुसरे कारणं असतील त्यासाठी कारणीभूत, तर वी कॅन गो अहेड. बट ॲटलिस्ट मेजर रिस्क जे आहे, ज्याच्यामुळे मेजर डॅमेज होऊ शकतो किंवा लकवा बसू शकतो, अशा गोष्टीसाठी आपण एक्स्ट्रा प्रिकॉशन ठेवायला पाहिजे. अगदीच अगदीच. डॉक्टर, आज आहे जागतिक स्ट्रोक दिवस. या दिवसाचं महत्त्व आपण काय सांगाल? वर्ल्ड स्ट्रोक असोसिएशननी हा दिवस स्ट्रोक अवेअरनेससाठी नेमला आहे. मग त्याच्यामध्ये युजली हार्टचे जे डिसीज असतात किंवा एखाद्याला छातीत पेन झाला तर सामान्य माणसांमध्ये आहे की इमिजिएटली हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे, याला हार्ट अटॅक असेल, ह्याची अवेअरनेस कम्पॅरेटिव्हली जास्त आहे. अनफॉर्च्युनेटली तेवढी अवेअरनेस ब्रेनमध्ये नाही आहे. त्याच्यामुळे हा अवेअरनेससाठी आपण डे ठेवला आहे. अगदीच. डॉक्टर, आपल्या या सगळ्या कारकिर्दीत वैद्यकीय क्षेत्रातल्या एखादी अशी आठवणीत राहिलेली केस आपण आमच्याबरोबर शेअर करू शकता का? हां, आय डू रिमेंबर रिसेंटलीच एक 40 year old एक टीचर होते स्कूलमध्ये. वाईल गिविंग अ लेक्चर त्यांना एका साईडला इमिजिएटली वीकनेस आला. स्त्री होत्या? नाही, पुरुष. 40 पुरुष होते. त्या फॉर्च्युनेट थिंग वॉज त्या हॉस्पिटलच्या एक 4-5 किलोमीटर अंतरावरच होते. त्यांना इमिजिएटली आणलं गेलं. त्यांना आपण MRIमध्येच त्यांचं आपण इमिजिएटली आपल्याला जेव्हा कळालं की त्यांना मेजर वेसल बंद होती, म्हणजे लार्ज वेसल ऑक्लुजन ज्याला म्हणतो,
त्यांना इमिजिएटली आपण MRI झाल्यानंतर इमिजिएटली कॅज्युअल्टीमध्ये थ्रोम्बोलिसिस केलं गेलं आणि जेव्हा लार्ज वेसल असेल तर इमिजिएटली त्यांना आपण कॅथलॅबमध्ये घेऊन तो आपण क्लॉट काढला आणि नेक्स्ट डे इटसेल्फ ही वॉज वॉकिंग. अच्छा. सो अर्लियर द बेटर, त्यामुळेच म्हटलं जातं की जर इमिजिएटली आले, इमिजिएटली ट्रीटमेंट मिळाले, आर्टरी ओपन झाली, त्यातल्या त्यात प्रॉब्लेम नाही आले, ब्लीड नाही झालं, तर दे कॅन डू वेल, दे कॅन बी ॲब्सोल्युटली नॉर्मल. डॉक्टर, विशेषतः स्ट्रोकचा आपल्या मेंदूवर काय परिणाम होतो? जर एखादा ब्रेनला जसं आपण म्हणतो की हार्टचं एकच काम असतं पंप करणे, ब्लड पंप करणे. मेंदूचे वेगवेगळे पार्ट वेगवेगळे कामं करतात. अच्छा. मग एक्झॅक्टली कोणत्या पार्टमध्ये डॅमेज झाला आहे त्याचे आपल्याला सिक्विली, त्याचे आपल्याला रिझल्ट्स मिळतात. जर समजा तो स्पीच एरिया इन्व्हॉल्व झाला असेल तर पेशंटला लाँग टर्ममध्ये बोलण्यात, समजण्यात डॅमेज होऊ शकतो आणि त्यातल्या त्यात ब्रेनची रिजनरेशन कॅपॅसिटी नाही सारखी असते किंवा फार लिमिटेड असते. सो त्यालाच आपण म्हणतो की जेवढं आपण प्रिव्हेंट करू शकतो दॅट इज द बेस्ट थिंग. सो जर समजा स्पीचचा एरिया गेला असेल तर बोलण्यात आणि समजण्यात प्रॉब्लेम येऊ शकतो. जर तो हात मूवमेंट करण्याचा एरिया गेला असेल तर हाताचा जास्त प्रिडॉमिनंटली वीकनेस, लेग एरिया इन्व्हॉल्व तर लेग असेल, तर कोणता पार्ट डॅमेज झाला आहे त्याच्यानुसार पेशंटला वीकनेस किंवा मेमरी किंवा बोलण्यात त्रास, कोणता डॅमेज झाला पार्ट त्याच्यावर डिपेंड करतं. अच्छा डॉक्टर, आता आलेलो आहोत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. जाता जाता आपल्या सर्व प्रेक्षकांना आपण काय संदेश द्याल? टाईम इज पॅरामाउंट इम्पॉर्टन्स. टाईम हा फार महत्त्वाचा आहे. टाईम इज ब्रेन. जर आज स्ट्रोक डे निमित्तानं जर टेक होम मेसेज जर घ्यायचं असेल तर कोणत्याही आपल्या प्रियजनांना जर वीकनेस असेल, जे आपल्याला सांगितलं गेले, स्ट्रोकचे लक्षणं आढळली की ॲज अर्ली ॲज पॉसिबल आपल्याला हॉस्पिटलमध्ये जाणं, उपचार घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि ज्याला आपण स्ट्रोकला आपण असं म्हणलं जातं की इट्स लाईक फॉरेस्ट ऑन फायर. म्हणजे एखादा फॉरेस्टमध्ये आग लागली आहे, मग ते आपण जेवढ्या लवकर त्याला विझू तेवढं आपण नुकसान कमी करू शकतो, डॅमेज प्रिव्हेंशन करू शकतो. अगदीच. डॉक्टर, आपण या चर्चेत सहभागी झालात आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.